आपल्या घरातल्या दिव्यांना फक्त उजेड देण्याचं काम नसते, तर आपल्या संस्कृतीत पण या दिव्यांना एक वेगळंच महत्त्व आहे. आज आहे आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. ही आषाढी अमावस्या मी कशी साजरी करतोय हे या व्हिडिओतून तुम्हाला कळेलच. आता ही एवढी सगळी फुलांची तयारी केली आहे, वेगवेगळी फुलं आहे, तिथं जेवणाची तयारी चालली आहे. मी इथं भोवती करायला लागलो आहे. जेवढं पूजेसाठी साहित्य असते तेवढं सगळं व्यवस्थित तयार केलं. हे पोवती तीन तयार करून घेतलीत, फुलं सगळी एका ताटात मांडून घेतलीत. ह्या पंत्या स्वच्छ धुवून पुसून ठेवल्या पूजेसाठी. म्हणजे जेवढी पूजेसाठी तयारी लागते ती सगळी आधी करून घेतली. त्यानंतर कणकीचे दिवे करायला घेतले. गव्हाच्या पिठात थोडासा गूळ खिसून घातला आणि रेग्युलर आपण चपातीला कणिक मळतोय तशीच एकदम कणिक अशी मऊसूद अशी मळून घेतली आणि हे कणकीचे दिवे करून वाफवायला ठेवले. आता मी पूजेची मांडणी करायला घेतली. दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे. या दिवशी घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा नांदावी अशी श्रद्धा आहे. पूजेची तयारी झाल्यावर पूजेची मांडणीसुद्धा करून घेतली. घरात जेवढे दिवे असतील तेवढे स्वच्छ धुवून वगैरे लाल कलरच्या वस्त्रावर याची पूजा करून घेतली. विठू माऊलीची मूर्तीसुद्धा मी पूजून घेतली. समयांना हळदी कुंकू लावलं, पवती करून ठेवलेली छान ती पण घालून घेतलीत. फुलांनी सगळं देवघर सजवलं. खूप मस्त वाटते ही पूजा करताना. पूजेची व्यवस्थित अशी पद्धतशीर मांडणी करून घेतली. तुम्ही दीप अमावस्येची पूजा कशी करताय कमेंट करून नक्की सांगा. फुलं माझ्याकडे जेवढी अवेलेबल होती तेवढी सगळी मी ह्या पूजेसाठी वापरून दिलीत. प्रत्येक दिवेला हळदी कुंकू लावून फुल वाहून मनोभावी पूजा करून घेतली. आणि आज लहान मुलांना पण ओवाळायची पद्धत आहे. कणकीच्या दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण केलं जाते. तुळशीभोवती दिवे लावले जातात, आपल्या घराच्या बाहेर दिवे लावले जातात आणि हेच या आषाढी अमावस्येचं खास महत्त्व आहे. आणि आजपासूनच ही आषाढी अमावस्या ज्यावेळेला लागते त्यावेळेला श्रावण महिन्याची सुद्धा सुरुवात होते. आणि या दिवसाचा सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे माझ्या बाळाचं दिव्यांनी केलेलं औक्षण. आपल्या घरातल्या या छोट्या छोट्या परंपरा पुढच्या पिढीलाही अनुभवायला मिळाव्यात, हीच तर या सणांची खरी सुंदरता आहे. नैवेद्यासाठी तांदळाची खीर करून घेतलेली. खिरीचा नैवेद्य दाखवला देवाला. आषाढी अमावस्येला बघा दीप अमावस्या पण म्हटलं जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करून अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय व्हावा अशीच भावना मनात ठेवली जाते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागं काही ना काही सुंदर अर्थ दडलेला आहे, श्रद्धा दडलेली आहे. ती परंपरा जपणं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच आपली जबाबदारी आहे. अशा या मंगलमय दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या पण घरात नेहमी सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश राहो. शुभ दीप अमावस्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.